नमस्कार. ओम नमः शिवाय. दिवाळीच्या आपणास व आपल्या आप्तपरिवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आई लक्ष्मीच्या कृपेने आपणास ऐश्वर्य, पुत्र, धन, धान्य, समृद्धी, कीर्ती, सन्मान यांनी समृद्ध हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ईश्वर आपल्याला या सर्व गोष्टी देतील. यावेळी येत असलेली दिवाळी मध्ये दिवाळीच्या पूजनामध्ये आणि तिथीमध्ये बऱ्याच प्रमाणात घोळ झालेला आपल्याला दिसतो. लोक 20 आणि 21 अशा दोन्ही तारखांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा विचार करत आहे. काही लोक 20ला साजरी करणार आहे, काही लोक 21ला साजरी करणार आहे. पण आपल्या हिंदू परंपरेनुसार, हिंदू पंचांगानुसार ती दिवाळी 21ला येते आहे. आणि 21ला याच्यासाठी येते आहे की आपण जी तिथी मानतो ती सूर्योदय झाल्यानंतर जी तिथी उदित असते त्या दिवशीची तिथी मानतो. आणि हा कुंडली जेव्हा पाहायला जाते पण तेव्हा पण हाच नियम लागू होतो. त्यामुळे सूर्योदय 21 तारखेला दिसणार असल्यामुळे अमावस्या त्या तिथीला दिसणार असल्यामुळे 21 तारखेची संध्याकाळची तिथी आपण लक्ष्मी पूजनासाठी योग्य आहे असं समजू. हा घोळ होण्यामागे सर्वात महत्वाचं कारण होतं की ही दिवाळी जसं नवरात्र 10 दिवसाचं आलं, 10व्या दिवशी दसरा आला, तशीच दिवाळी सुद्धा 5 दिवसाची येते. 5 दिवसाची दिवाळी असते. 5 दिवसाची दिवाळी येते. प्रत्येक तिथी प्रत्येक दिवसाला पूर्ण होते आहे. त्यामुळे 5व्या दिवशी दिवाळी येत आहे. यामध्ये दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी तुमच्या कुलाचारानुसार 6 वाजता 6:30 वाजता सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मीपूजनाला सुरुवात करावी. त्यामध्ये अखंड 5 दिवसाची ज्योत, शक्य असल्यास आपण अखंड 5 दिवसाची ज्योत लावावी. आई लक्ष्मीची पूजा करताना सर्वप्रथम धरती मातेची पूजा करावी, नंतर गणेश देवतेचे आवाहन करून गणेश देवतेची पूजा करावी, सर्व देवतांना आवाहन करावे, इष्टदेवताला आवाहन करावे, कुलदेवताला आवाहन करावे, कुलदेवतेची इष्टदेवतेची पूजा करावी. त्यानंतर देवी तुमच्या कुळाचाराप्रमाणे, कुळाच्या परंपरेप्रमाणे लक्ष्मीचा फोटो, लक्ष्मीची मूर्ती, तांदुळाची लक्ष्मी किंवा पैशाची लक्ष्मी जीही तुम्ही काढत असाल आणि जीही इतके दिवस तुम्ही पूजत आलेला आहात त्याप्रमाणे त्या लक्ष्मीची पूजन करावे. त्यानंतर कुबेर देवतेची पूजन करावे. ऐश्वर्य म्हणजे पैशाची पूजा करावी, धान्याची पूजा करावी, होत असेल तर कापूस मिळत असेल तर कापसाची पूजा करावी. तुमच्या इथे जे उत्पन्न होत असेल त्या उत्पन्नाची पूजा करावी. फळ्याची पूजा करणे त्यातल्या त्यात खूप आवश्यक गोष्ट आहे. यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष्मीच्या पूजेच्या अगोदर विष्णू देवतेला आवाहन करावं, ज्यामध्ये कळस स्थापन करावा, कलश स्थापन करावा आणि त्या कळस विष्णूचं प्रतीक म्हणून पूजा करावी. लक्ष्मीसोबत विष्णूची पूजा करणे अनिवार्य आहे. या लक्ष्मी पूजनाच्या वेळेस कुबेर देवतेची पण पूजा करणे अनिवार्य आहे आणि गणेश देवतेची पुत्र म्हणून पूजा करणे. आणि ऍक्च्युली सर्व याच्यामध्ये प्रथम गणेशाची पूजा होतेच, त्यामुळे ते करणे आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न पुढचा भाग येतो. त्यानंतर सर्वांना नैवेद्य दाखवावा, सर्व देवतांना वेगवेगळे नैवेद्य दाखवावे, आरती करावी. यामध्ये सर्वात महत्वाचं नजरबंदी टोटका आपण ज्यांना करायचं असतं त्यांनी नजरबंदी टोटका करावा. त्यामध्ये कवडी, लघु नारळ, सफेद गुंजा, लाल गुंजा, गोमती चक्र, हळद गाठ, पिवळी कवडी आणि पांढरी कवडी, त्यासोबत काळी हळद असणे गरजेचे आहे. छोटासा तुकडा का असेना त्यामध्ये लक्ष्मी जवळ ठेवून त्याची पूजा करावी आणि तेच मुख्यद्वाराला बांधून द्यावे. दुसऱ्या दिवशी याची पूजा लक्ष्मीजवळ ठेवून करावी. लक्ष्मीपूजनासोबतच पूजा करावी आणि रात्रभर त्याला तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी नजरबंदी टोटका आपण मुख्यद्वाराला बांधतो. जिथून सर्वांचं ये जा आहे त्याच्या मधोमध बांधायचा एक नियम आहे. त्यांनी तुमच्या घराला करणी बाधा, नजर दोष
या गोष्टी होत नाही. हे तुम्ही व्यवसाय क्षेत्रात पण बांधू शकता. दुसरा उपाय करायचा असतो आपल्याला, ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी हनुमानजीची पूजा करून त्या दिवशी हनुमानजीच्या पायाचा शेंदूर आणून त्यांनी तुमच्या व्यवसाय क्षेत्रात स्वस्तिक काढावे. व्यवसाय क्षेत्रात लक्ष्मीपूजन जर करत असाल तर व्यवसाय क्षेत्रात पण शुद्धी करून घेणे गरजेची असते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कलेशावरचा नारळ आणि तांदूळ हे वर्षभर घरात राहील या हिशोबाने ठेवावे. जय ओम नमः शिवाय. जय लक्ष्मी.